भारतीय नौसेनेमध्ये एक टेक्निशियन असतो आणि तो जॉब करत असतो तिथे. तो एका हातामध्ये अ, एका स्त्रीचं डोकं आणि 2 हात घेऊन तो पुढे चालला असतो. तो लांब लांब खूप जंगलात आतमध्ये चालला असतो आणि तो खूप घाबरलेला पण असतो. तो इकडे तिकडे बघत असतो की कोणी मला बघत तर नाही आणि तो पुढे पुढे चालला असतो. तो खूप आतमध्ये जंगलात गेला. तिथे त्याने छोटे मोठे असे लाकडं वेचले आणि तो लाकडं घेऊन एका ठिकाणी त्याचा ढिगारा त्याने बनवला. म्हणजे त्याने अशी चिता रचली आणि तिथे त्याने ते डोकं आणि हात त्याने आणलेले होते ते तिथे त्याने ठेवले. पण ते जे डोकं होतं त्याचे डोळे उघडे होते, त्यामुळे त्याला कुठेतरी भीती पण वाटत होती आणि त्याला वाटत होतं की ही सारखी माझ्याकडे बघते आहे. तो घाबरलेला होता. तो इकडे तिकडे बघतो की कोणी मला बघत तर नाही आहे आणि तो त्या चितेला आग लावतो. पण त्याच्या डोक्यातून ही काही घटना जातच नाही. तो आपल्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो की माझ्या हातून अशी हत्या झालेली आहे. तो मित्र म्हणतो की मी जसं जसं तुला सांगतो आहे तसं तसं तू कर. जर तुला वाचायचं असेल तर मी सांगितलेलं तुला ऐकावं लागेल आणि तू तसं कर. ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली. जिकडे तिकडे ह्या घटनेबद्दल लोक बोलू लागले आणि त्या टेक्निशियनने त्या मुलीचं मर्डर का केला असेल हे आपण जाणून घेऊ. ही अशी धक्कादायक घटना जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती आंध्र प्रदेशमधली आहे आणि तिथला मुलगा जो असतो रवींद्र नावाचा, तो विशाखापट्टणम या ठिकाणी जॉब करत असतो. तो नौसेनेमध्ये असतो आणि तिथे तो टेक्निशियनचा जॉब करत असतो. ही घटना 2020ची आहे. तो तिथे जॉब करतो आणि तो एकटा असतो. त्याचं लग्न झालेलं नसते. त्याचं कुटुंब खूप लांब असते आणि ती जी वेळ असते ती लॉकडाऊनची असते. तो आपल्या फॅमिलीपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याची फॅमिली त्याच्यापर्यंत येऊ शकत नाही. तो तर अनमॅरिड होता, पण आई बाबासुद्धा लांब लांब राहत असतात. तो आपल्या कुटुंबापर्यंत नाही जाऊ शकत. त्याला खूप एकटं वाटते. त्यामुळे तो म्हणजे त्या एकटेपणाचा जो सहारा असतो, सोबती असते, तर तो त्याचा मोबाईल असते आणि तो मोबाईलवरती कधी मूव्हीज बघतो, कधी व्हिडिओज बघतो, असं तो टाईमपास करत असतो. पण एके दिवशी तो मोबाईलवरती डेटिंग ॲप डाउनलोड करतो आणि तिथे मुलींचे पिक्चर्स आणि मुलींना बघत असतो. एक मुलगी त्याला आवडते आणि तो तिच्यासोबत बोलण्यात इंटरेस्टेड असतो. ती मुलगीसुद्धा त्याच्यासोबत बोलायला इंटरेस्टेड असते आणि ते दोघंही मग हळूहळू एकमेकांशी बोलायला लागतात. त्या दोघांची चांगली मैत्री होते आणि लॉकडाऊनची जी स्थिती असते ती एकमेकांना बोलणं, एकमेकांना सांत्वना देणं आणि एकमेकांच्या मनातलं बोलणं, हे सगळं त्यांचं सुरू असते. हळूहळू लॉकडाऊन कमी होतो आणि मग त्या लोकांनी ठरवलेलं असते की आता आपण भेटायला पाहिजे. लॉकडाऊन इथे संपत असते आणि त्यांच्या भेटी सुरू होत असतात. सगळ्यात आधी तर त्यांनी असं ठरवलेलं असते की आपण मूव्ही बघायला जाऊ मॉलमध्ये, जिथे कोणी आपल्याला ओळखणार नाही आणि आपण एकमेकांना आरामात भेटू शकतो, मूव्ही बघू शकतो, बोलू शकतो, आपल्या मनातलं एकमेकांना सांगू शकतो. म्हणून ते मूव्ही बघण्याचं ठरवतात. डेटिंग ॲपने हे जरी भेटलेले असले तरी ते खूप एकमेकांपासून लांब राहत नाही, ते जवळजवळच राहत असतात. त्यामुळे ते एकमेकांना भेटू शकतात.
मग ते मूवी बघण्याच्या निमित्ताने मॉलमध्ये एकमेकांशी भेटतात. त्यानंतर यांचा भेटणे त्यांचं सुरू होऊन जाते. कधी ते पार्कमध्ये जाऊन भेटतात, कधी ते एकांत स्थळी जाऊन बसतात आणि तिथे एकमेकांशी वेळ घालवत असतात. तर ह्यांची मैत्री आता थोडी घट्ट व्हायला लागली असते. पण तरीही ते एकमेकांच्या सोबत असतात, एकमेकांबद्दल बोलत असतात. पण कोणीही आपल्या फॅमिलीबद्दल एकमेकांना सांगत नाही. ती मुलगी पण कोणाला सांगत नाही की ती या मुलासोबत भेटलेली आहे किंवा ह्याच्यासोबत ती डेटिंग करते आहे. तो मुलगा पण कुणाला सांगत नाही की मी ह्या मुलीसोबत डेटिंग करतो आहे असं वगैरे. ते दोघंही एकमेकांना भेटत असले तरी ते एकमेकांच्या फॅमिलीबद्दल एकमेकांना काही सांगत नाही. 2024मध्ये त्याचे आई बाबा त्याच्यासाठी मुलगी बघतात आणि तो पण लग्नाला तयार होऊन जातो. तो त्या मुलीला सांगतो की माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी मुलगी शोधलेली आहे. तर तिलाही काही प्रॉब्लेम नसते. तर ती म्हणते ठीक आहे, कर ना तू लग्न, जर तुला करायचं असेल तर. आणि मग तो आपल्या आईबाबांच्या इच्छेने लग्न करतो आणि तो खुश असतो, कारण हिच्यासोबत पण तो एंगेज असतो आणि नवीन लग्न पण त्याचं झालेलं असते. नवीन लग्न त्याचं झालं असते तेव्हा तो एक अपार्टमेंट घेतो भाड्याने आणि तिथे आपल्या नवीन नवरीला आणून ठेवतो. दोघांचा संसार अगदी व्यवस्थित सुरू असतो. दोघेही खुश असतात एकमेकांसोबत आणि कालांतराने वेळ चालला म्हणजे दोघंही एकमेकांसोबत खुश असतात. आणि तो मोनिकाशी पण भेटत असतो. त्याची जी गर्लफ्रेंड असते तिचं नाव असते मोनिका, तिच्यासोबत पण तो भेटतो आणि इथे पत्नीसोबत पण तो खुश असतो. मग आता त्याची पत्नी प्रेग्नेंट होऊन जाते. तर सुरुवातीला तर ते दोघं सोबतच राहतात. पण जशी जशी डिलेव्हरीची वेळ जवळ येते तेव्हा ती आपल्या आईबाबांकडे जाते आणि आता हा परत एकटा होऊन जातो. तर मग तो परत त्या मोनिकाशी बोलायला सुरुवात करतो आणि ते लोक एकमेकांशी भेटत असतात. पण मोनिका ही त्याला सारखे पैसे मागत असते आणि त्याने तिला बरेचसे असे पैसे दिले असतात. आता तो म्हणतो की मी तुला जे पैसे दिले होते ते तू मला आता परत कर. तर ती म्हणते की नाही, मी तुला पैसे परत नाही करू शकत. समजा तू मला जबरदस्तीने मागशील तर मी सगळं तुझे माझे संबंध जे आहेत ते तुझ्या पत्नीला सांगेल आणि ती FIR करेल. तुला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल, तुला कोठडीमध्ये जावं लागेल, तुझं आयुष्य खराब होऊन जाईल, अशी ती त्याला धमकी देते आणि त्याला ब्लॅकमेल करते. तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही. मग ती जेव्हा माहेरी जाते त्याला मुलगा पण होऊन जातो. मग तो म्हणतो की बघ, आता मी तुला काही पैसे देऊ शकत नाही. आता मला मूल पण झालेलं आहे, मला मूल पण सांभाळायचं आहे, पत्नी पण सांभाळायची आहे, मी तुला आता काही पैसे देऊ शकत नाही. पण ती त्याला पैसे वारंवार मागत असते. पण तो म्हणतो की मी देऊ शकत नाही. एके दिवशी तो तिला आपल्या फ्लॅटमध्ये बोलावतो आणि म्हणतो की मी एकटाच आहो, जर तुला यायचं असेल, मला भेटायचं असेल तर तू येऊन जा. तर ती त्याच्या फ्लॅटमध्ये जाते आणि दुपारच्या 1 वाजता ती त्याच्या फ्लॅटमध्ये जाते आणि ते लोक 5-6 तास सोबत एकत्रच राहतात. संध्याकाळ होऊन जाते. ती घरी परत जायला जेव्हा निघाली तेव्हा ती त्याला म्हणते की मला काही पैसे हवे आहेत तर तू मला दे. तर तो म्हणतो की माझ्याजवळ पैसे नाही आहेत आणि मला आता तू वारंवार पैसे मागू नको, माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा पण झालेला आहे, आता मी नाही देऊ शकत एवढं. तर त्या दोघांचं भांडण होते. तो तिला समजावतो की बघ, मी सेटल झालेलो आहे, आता तू पण आपलं काहीतरी बघ आणि तू पण लग्न करून सेटल होऊन जा. तर ती म्हणाली की
ते सगळं तू मला काय सांगू नको. आपलं जे जसं सुरू आहे आपण ते तसंच ठेवूया. मला जेव्हा जेव्हा पैसे लागतील तेव्हा तेव्हा तू मला दे आणि समजा तू मला दिलं नाही तर मी तुझ्या पत्नीला सगळं सांगेल. तो मात्र आता कदाचित मनात त्याने पक्का निर्धार केला होता की आता जर ही माझं ऐकणार नाही तर आता मी हिला संपवून टाकेल. त्याने आधीच बाजारातनं काही वस्तू त्याला ज्या लागणार असतील त्या घेऊन येतो आणि ऑनलाईन त्याने चाकू मागवलेला होता तो काढतो. त्या दोघांच्या भांडणामध्ये त्यांच्यामध्ये मारापिटी पण होते आणि तो चाकू काढतो आणि तिला मारून टाकतो. तिचे हाताचे तुकडे करतो, तिच्या पायाचे तुकडे करतो, तिच्या म्हणजे तिचं डोकंसुद्धा वेगळं करतो. आता रात्र झाली असते. तो डोकं आणि हात एका बॅगमध्ये भरतो आणि तिचं उरलेलं जे शरीर असते ते तो फ्रीजमध्ये टाकून देतो आणि ते डोकं आणि हात घेऊन तो निघून जातो. लांब लांब जंगलात निघून जातो आणि जंगलात तो तिला जाळून टाकतो. त्याला खूप भीती वाटते. तिचे डोळे उघडलेले असतात. त्याला असं वाटतं की ही मला सारखी बघते आहे. म्हणून तो तिथूनच आपल्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो की अरे मी असं केलेलं आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात डेटिंग ॲप थ्रू एक मुलगी आलेली आहे. आमच्या दोघांचे संबंध होते आणि ती मला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती. तर मी तिला मारून टाकलेलं आहे आणि मी इथे तिला जाळलेलं आहे. पण तिचं अर्ध शरीर तर मी जाळलेलं आहे पण अर्ध शरीर फ्रीजमध्ये आहे. तो मित्र म्हणतो की जवळपास कुठेही पोलीस स्टेशन असेल तर तू आधी पोलीस स्टेशनमध्ये जा आणि स्वतः पोलिसांना जाऊन सांग की तू हे सगळं केलेलं आहे. मी तुला जसं सांगतो आहे तसं तू कर. आपलं डोकं वापरू नको. आणि तो समजावून सांगतो की समजा तू स्वतःला सरेंडर नाही केलं तर तुला फाशीसुद्धा होऊ शकते आणि त्याच्यातून तुला कोणीच वाचवू शकणार नाही. तुला जर स्वतःचं आयुष्य वाचवायचं असेल तर तू सरळ पोलीस स्टेशनला जा आणि स्वतः जे काय केलं ते सांगून दे. मग तो हिम्मत करतो आणि पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगतो की मी एका स्त्रीची हत्या केलेली आहे. पोलिसांना तर आधी हा मूर्ख आहे असं वाटते. पण जेव्हा तो सांगतो की मी डोकं आणि हात जाळून टाकलेले आहेत आणि अर्ध शरीर जे आहे ते माझ्या फ्रीजमध्ये आहे, तर पोलीसवाले म्हणतात की चल दाखव कुठे आहे ते. मग तो आपल्या अपार्टमेंटमध्ये पोलिसांना घेऊन जातो. फ्रीज उघडतो आणि दाखवतो की ह्या मुलीला मी मारून टाकलेलं आहे, हे हिचं अर्ध शरीर आहे. मग तो पोलिसांना घेऊन त्या जंगलात जातो जिथे त्याने चिता ठेवली होती. सरणावरती तिला ठेवून जाळून टाकलं होतं. तर ते पण दाखवत होतो की बघा मी अर्ध शरीर इथे जाळलेलं आहे. पोलीसवाले त्या प्रेताला जे काही मिळालं असेल त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात आणि त्याला अरेस्ट करतात. आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात असतो. तो पोलीसवाले त्या मुलीच्या आईबाबांना कॉन्टॅक्ट करतात आणि म्हणतात की मोनिकाचा मर्डर झालेला आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडने तिला मारून टाकलेलं आहे. तिच्या आईबाबांना त्यावरती विश्वासच होत नाही. ते म्हणतात की आमची मुलगी अगदी साधी सरळ आहे, तिचा कोणी बॉयफ्रेंड असूच शकत नाही. आणि पोलिसांनी सांगितलं की ती ब्लॅकमेल करत होती म्हणून यांना. तर ते म्हणाले की ब्लॅकमेल ती का करणार आहे, ती तर स्वतः बँकेमध्ये आहे आणि सरकारी गव्हर्नमेंट जॉबमध्ये ती आहे, तर तिच्याकडे तर तिच्यासाठी तिचा पैसा भरपूर आहे, ती का कुणाला पैसे मागणार आहे. तर असे तिचे आईबाबा सांगतात आणि म्हणतात की हे चुकीचं आहे. तो मुलगा तिच्याकडनं पैसे घेत असेल, ती त्याच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही असं तिचे आईबाबा ठाम असतात आणि म्हणतात की आम्ही तर तिच्यासाठी मुलं शोधत होतो, आम्हाला तर तिचं लग्न करायचं होतं आणि तिला सेटल करायचं होतं असे तिचे आईबाबा सांगतात आणि म्हणतात की आमच्या मुलीचा काही दोष नसेल, सगळा दोष या मुलाचा असेल, कारण ती स्वतः कमवणारी होती तर ती का कुणाला पैसे मागेल. पोलीस पुढचा तपास करत आहेत आणि ह्यामध्ये नेमकं
काय निघणार आहे ह्याबद्दल तर आता आपण सांगू शकत नाही. पण तिचे आईबाबा म्हणतात की ह्या केसबद्दल निष्पक्ष तपास व्हायला हवा, अशी तिचे आईबाबा मागणी करतात. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.